हॅलो, आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते यांचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे पाटील अक्काला विचारायला येतात की अक्का, पुण्यासनं काही निरोप आला का? तेव्हा आत्या बोलते निरोप तो पोचला आहे. यस्कर म्हणत होता मोठा वाडा आहे, माणूस कितली माणसे, गोविंदरावांनी चांगला जम बसवलाय, आपली पोर सुखात राहील. पण आबा पोरीचे लगीन लई हेकमतानं करायला पाहिजे. तेव्हा पाटील बोलतात वय की. तेव्हा लक्ष्मी बोलते वय वय, नक्षत्रासारखी पोर आहे आपली, ती एकदा सासरी गेली ना बरं होईल सगळं. तेवढ्यात पंतोजी येतात आणि बोलतात अगदी योग्य बोलतात पाटलीनबाई, या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या तरच योग्य. तेव्हा पाटील बोलतात या पंतोजी, येरवाडी आलात? तेव्हा पंतोजी बोलतात नाही, शिकवणी करता नाही आलो, गोड वार्ता सांगायला आलोय. तेव्हा पाटील बोलतात अहो मग सांगा की. तेव्हा पंतोजी बोलतात की रम्येचं लग्न ठरलंय माझ्या. तेव्हा पाटील बोलतात अरे वा वा, एकदम गोड बातमी दिली. तेव्हा पाटील बोलतात काय आघाडी घेतली पंतोजी मोठी? तेव्हा पंतोजी बोलतात घराणं तसं चांगलं आहे, फार मोठं घराणं बोलतात, आम्ही त्यांच्या 5वीलाही पुजणार नाही, तर तुमची मदत लागेल थोडी पाटील, 4 पोते. तेव्हा पाटील बोलतात दिली. तेव्हा ते लक्ष्मीला सांगतात की गहू गूळ मूग उडद सगळे 4 पोते पोचून दे. आणि पंतोजीला बोलतात की पंतोजी काही लागलं अजून तर सांगा बरं का, संध्याकाळ पावत तुमच्या दारात बैलगाडी उभं राहील. तेव्हा पंतोजी बोलतात की लय उपकार होतील. तेव्हा लक्ष्मी बोलते असं काय करतायत पंतोजी, जशी आमची सावी तशीच तुमची रमा आहे आमच्यासाठी. तेव्हा पाटील बोलतात ए सावी सावी, ऐकलं का पंतोजी काय म्हणतात? अगं तुझ्या मैत्रीचं लगीन आहे म्हणतात, रमेचं. तेव्हा सावी बोलते होय का, पण रमा मला काय बोलली नाही. तेव्हा पंतोजी बोलतात नाही, म्हणजे तिला काही माहीतच नव्हतं, आम्हीच सांगितलं नव्हतं. तिने नवरा मुलगा देखील नाही पाहिला, म्हणजे तसं आम्ही पण देखील नाही पाहिला. फार श्रीमंत लोक आहेत ते, फार गडगंज श्रीमंत लोक, असं सहजासहजी त्यांच्यापर्यंत कोणाला पोहोचता नाही येत. नाही पण मुलगा खूप उत्तम आहे म्हणतात, 2 पायली सोनं आहे दारात, 2 पायली मोती आहेत दारात, आणि सोनं नाणं तर इतकं की सोन्याच्या भाराने आमची रमा वाकेल म्हणतात. तेव्हा पाटील बोलतात की काय सांगतायत, हे तर चांगलंच म्हणावं. तेव्हा पंतोजी बोलतात आयुष्य काढलं दरिद्र नारायण म्हणून, म्हटले हे दुःख रमाच्या वाटेत नको. हा विचार घेतला निर्णय. तेव्हा आत्या अक्का बोलते पण जावई बापू काय करतात? तेव्हा पंतोजी बोलतात अहो कशाला करायला काय पाहिजे, गडगंज आहे सगळं, लोळत पडलेले असतात म्हणे शिसवी पलंगावर, आणि करण्यासारखं तरी काय हो, वाडवडिलांनी पाणीपतापासून तलवार गाजवली, हा आता बसून खायचं ते लोळत खातात इतकंच, शिवाय नोकर चाकर आहेत मत्तीला. तेव्हा लक्ष्मी बोलते वा छान झालं एकदम. तेव्हा लक्ष्मी बोलते सावी पाहिलंच का, रमाने नशीब काढले. तेव्हा आत्या अक्का बोलते आमची सावी मी नशीब काढेल. सावी, पंतोजीराव आमच्या सावीला आशीर्वाद द्या. तेव्हा पंतोजीराव बोलतात की अहो माझे आशीर्वाद आहेतच की तिच्या पाठी. आशीर्वाद देऊन पंतोजीराव जातात. तेव्हा सावी तिच्या आईला विचारते आई मी रमाकडे जाऊ की? तेव्हा लक्ष्मी बोलते जा की, गाठ घेऊन ये. तेव्हा लक्ष्मी बोलते आणि हां मोकळ्या हाताने जाऊ नको, आता रमाचं लगीन ठरलंय. तेव्हा सावी बोलते वय मला माहिती आहे रमाला काय आवडतं ते. इकडे गोविंदराव फुलांच्या माळा करत असतात. तेव्हा त्यांची बहीण येते आणि बोलते दादा, लोकांच्याच दारावरची तोरण बांधत बस, आपल्या दारावर बी बांध की तोरण. तेव्हा गोविंदराव बोलतात की बांधू, आपल्या दारावर बी तोरण बांधू, तू नका काळजी करूस. त्याला बघितलं का काय खवळलायस, लगीनचा विषय काढला तर नगं म्हणतो. तेव्हा गोविंदराव बोलतात की त्याला काय कळतंय का, इथे आई बापांवर भार सोसेना, बापांनाच आपलं पडलं, या मोठ्या मुलावर भार पडतो. या सुनबायांचं कसं घरातलं करून सरून या फुलांचं बघते या. तेव्हा आत्या बोलते की तू फुलांचं बघ, मी त्याचं बघते या, नायगावला जाऊन येते. तेव्हा गोविंदराव बोलतात की सगुना म्या काय म्हणतो, ते पाटील आणि आपली बरोबरी होऊ शकते का, लय मोठं प्रश्न आहे म्हणतात त्यांचं, पुण्यात आहे म्हटल्यावर सोयरी करणारच नाही ते म्हणतात. हे बघ सगुना, जशी पुडी तशी गुढी बांधावी. तेव्हा सगुना बोलते मला कळतच नाही दादा तुझं काय. दादा अरे मला एक सांग, इतक्या वर्ष अंबाबाईची काठी आली गेली, कधी आपल्याला कळलं का? भीमामाईनं स्वतः निरोप धाडलाय, म्हणजे त्यांची पोरगी लग्नाला आली. तेव्हा गोविंदराव बोलतात ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणतो. तेव्हा सगुना बोलते की अरे दादा आपण जाऊन यायला काय हरकत आहे, आपण कुठे लग्न धरायला चाललोय, जुळलं आणि नाही जुळलं तर असं समजायचं की देवी आईच्या दर्शनाला गेलो आणि पुण्यपदरी पाडून आली मी घरात. इकडे सावी फुलांच्या माळा करत असते, गजरे बनवत असते. लक्ष्मी आणि आत्या बोलत असतात. लक्ष्मी बोलते की लय गुणाची आहे माझी पोर, एकदा का तिचे हात पिवळे झाले की माझं काळजी मिटलीच बघा. तेव्हा आत्या बोलते की अगं अंबाबाईचा आशीर्वाद आहे की आपल्या पाठीशी, कशाला उगाच टिप्प गाळीत असते. हे बघ लक्ष्मी, पोरी ज्या दिवशी जन्माला येतात त्याच दिवशी दुसऱ्याचं धन झालेले असतात, अवं कवा ना कवा तिचं लगीन होणारच की. तेव्हा लक्ष्मी बोलते होय वंश, तिच्या बरोबरीच्या पोरी सासरी गेल्या आणि पुण्याचं बी काही निरोप नाही.
तेव्हा अक्का आत्या बोलते, अगं सगुना काय गप्प बसायची नाही, धाडेल काहीतरी निरोप. तेव्हा लक्ष्मी बोलते, गावातली बी लोक आता बोलायला लागली की नवरी दिसायला लागली हं तुमची पोर, लवकर लग्न करा नाही तर ती बी होईल घोड नवरी. तेवढ्यात पाटील येतात आणि बोलतात की ऐकलं का, वैस पाहुण्यासनी निरोप केला बरं का, सावीसाठी स्थळ बघायला सांगितलंय. तेव्हा ते बोलतात की लक्ष्मी चल भाकर तुकडा दे, मला भूक लागल्यागत झाले. इकडे गोविंद बहिणीला बोलत असतो की तू काय ऐकणार नाही, तुला जे वाटतं ते कर. तेव्हा सगुना बोलते, करणार माझ्या ज्योतीसाठी मी करणार. तेव्हा गोविंदराव बोलतात की तो माझ्यापेक्षा तुझाच जास्त झाला आहे. त्याची माय गेली तेव्हा तो एकदम लहान होता, त्याला तू सगळं सांभाळलं, बोळ्यानं दूध पाजलं, त्याला कळत नाही तो पतूर घर सोडलं नाहीस, तू माय झालीस त्याची, नात्यानं तू मावस बहीण, पण आईपणाच्या उभात मावसपणा सगळा इतळून गेला. तेवढ्यात ज्योतीची आई येते, सावत्र आई. तेव्हा गोविंद बोलत असतात, मग ही आली तोपर्यंत तू लई खस्ता खाल्ल्यात सगुना, तुझे लई उपकार आहेत माझ्यावरती. तेव्हा सगुना बोलते, अण्णा अरे उपकार कसले, नात्यानं मी लेक आहे तुझी, आणि लेकीनं बापासाठी केलं तर उपकार कसले. ज्योतिषी आई बोलते, तसं नाही हो, पण आजच्या खातीर एवढी माया कोण करतं. तेव्हा गोविंद बोलतो, खरं आहे, हे शिक्षणाचं फॅड सोड आणि घाल म्हणावं बाशिंग एकदाचं. तेव्हा सगुना बोलते, मी एकदा नायगावला जाऊन येते, मग ठरवू आपण काय ते. इकडे लक्ष्मी भाकऱ्या करत असते, तेवढ्यात सावी येते आई आई करत. तेव्हा सावी तिच्या आईला प्रश्न विचारते, आई घोड नवरी म्हणजे काय गं. तेव्हा लक्ष्मी बोलते, अगं बाई तू काय प्रश्न विचारशील ना, काय ठाऊकच नाही. तेव्हा सावी बोलते, अगं तसं नाही गं. तेव्हा सावी ते खाली बसते आणि बोलते, मी घोड नवरी झाली म्हणजे अडचण होईल ना, काय अडचण होईल. तेव्हा लक्ष्मी बोलते, अगं मुलीचं लग्नाचं एक वय असतं, आणि ती मुलगी मग त्या वयात जर तिचं लग्न झालं तर मग ती मोठी होते की नाही, मग मोठी झाल्यावर तिला म्हणतात घोडनवरी. तेव्हा सावी बोलते, आणि मग त्यानं काय होतं. तेव्हा लक्ष्मी बोलते, अगं चांगला नवरा मिळत नाही, आणि जो मिळतो तो बी घोडनवरा असतो, लोक नावं ठेवतेस ते वेगळंच. तेव्हा सावी बोलते, पण आई कधी कधी तू मला बाळ म्हणतेस, पिल्लूही म्हणतेस. तेव्हा लक्ष्मी बोलते, अगं ते लाडाने असतं. तेव्हा लक्ष्मी बोलते, आता तू लग्नाची झालीस की नाही मला सांग, तू लुगडं नेसून बाहेर आलीस तेव्हा तुझ्या आबाच्या डोळ्यात पाणी आलं की नाही. तेव्हा सावी बोलते, आई आबा रडले ते त्यामुळं. तेव्हा लक्ष्मीला भरून येतं आणि बोलते, आता मला सांग, ही भाकर तव्यावर तशीच झाल्यावर तशीच ठेवायला पाहिजे की काढायला पाहिजे. तेव्हा सावी बोलते, काढायला पाहिजे. तेव्हा लक्ष्मी बोलते, आणि नाही काढली तर. तेव्हा सावी बोलते, करपून जाईल. मुलींचं आयुष्य बी तसंच असतं, वेळेत लग्न नाही झालं ना तर ती बी भाकरीसारखी करपून जाते. तेव्हा सावी बोलते, म्हणजे लग्न नाही झालं लवकर तर ती घोड नवरी होते, वेळ चुकली तर. तेव्हा लक्ष्मी बोलते, होय. तेव्हा सावी बोलते, कळालं, म्हणजे लवकर लग्न झालं आणि नाही लवकर झालं तर मी आम्ही घोर नवरी. तेव्हा लक्ष्मीला रडायला येतं. लक्ष्मी बोलते, गुणाची ग माझी पोरती, कुठून आणते एवढी समज, शहाणी माझी बाई ती. इकडे वामनराव येतात आणि बोलतात की पाटील ओ पाटील बाहेर या. तेवढ्यात सावी येते. तेव्हा वामनराव बोलतात, तू सावित्री का. तेव्हा सावी बोलते, हो, पण कोण आलंय सांगू आबांना. तेव्हा वामनराव बोलतात की पाटीलांना सांग की तुमचं भाग्य दारात येऊन उभं आहे म्हणून समजा. तेवढ्यात पाटील येतात. तेव्हा पाटील बोलतात, बसा बसा. तेव्हा वामनराव बोलतात, अहो बसताय काय, लग्नाची तयारी करायला घ्या आता. तेवढ्यात अक्का येते. तेव्हा पाटील बोलतात की अक्का ये वामनराव, मी सांगितलं होतं ना. तेव्हा वामनराव बोलतात की अहो एवढंच काय सांगताय. तेव्हा वामनराव बोलतात की अहो 4 शेकडा लग्न काढले, 4 शेकडा, पण एकाने बी तक्रार केली नाही. तेव्हा अक्का बोलते, पण आमच्या सावीसाठी स्थळ आहे का, काढलंय का. तेव्हा वामनराव बोलतात, अहो स्थळ काढलं म्हणजे काय, तुमची पोरगी राजाची राणी बनून राहील, राणी. वामनराव बोलतात, अहो आत्तापर्यंत हे स्थळ हेरून ठेवलं होतं मी, पण तुम्हाला म्हणून सांगायला आलो. तेव्हा पाटील बोलतात की चांगलं केलं की. स्थळ कोणत्या गावचं म्हणालात. पाहुणं जावळी सातारकडची. तेव्हा पाटील बोलतात, आणि मुलगा. तेव्हा वामनराव बोलतात, अहो मुलगा म्हणाल तर इंद्रजी शोभा, अत्यंत श्रीमंत घराणं, अत्यंत जातिवंत घराणं, 30 एकरमध्ये आंबा चिक्कू पेरू 12 खिलारी बैलांची दावण, काही विचारू नका तुम्ही. तेव्हा पाटील बोलतात की अहो लईच तालेवान घराणं दिसते. तेव्हा वामनराव बोलतात की राजघराण्यात उठणं बटणं असतं, राणीसारखं जायचं आणि राणीसारखं राहायचं. तेवढ्यात सावी पाणी घेऊन येते. तेव्हा पाटील बोलतात की लेक. तेव्हा आत्या सावीने आणलेला गुळ तिला देते आणि तिचं नजर काढते. तेव्हा पाटील त्यांना गुळपाणी देतात. आत्या इकडे बोलते की लक्ष्मी अगं बाहेर ये की. तेव्हा वामनराव इकडे बोलत असत की चांगली गंज बघून तुमची मुलगी बांधली.
दिवस रात्र खाऊन पिऊन तरी गंज काही सरणार नाही, तुम्ही बिनघोर राहा. तेव्हा पाटील बोलतात पाहुणं कधी येणार म्हणतो. तेव्हा वामनराव बोलतात की तुम्ही निरोप दिला की पाहुणा उद्या दारात उभं करतो, पण पाटील चांदीचं सुरती नाणं तयार ठेवा. तेव्हा पाटील बोलतात की ते चुकवलंय का कधी. तेव्हा पाटील बोलतात की आमची तयारी आहे म्हणा, पाहुणा असलं सांगा, जास्त वेळ करू नका, वेळात लवकरात लवकर बघूया. तेव्हा वामनराव बोलतात की पाटील तेवढा सुरती रुपया. तेव्हा पाटील बोलतात की देणार देणार, आता एवढं तालेवार घराणं आहे, त्यांना आमचं बी काही सांगा. इकडे लक्ष्मी येते. तेव्हा आत्या बोलते काय झालं वंस. तेव्हा आत्याबाई बोलते की अगं आपल्या सावीचं लग्न आता जमेल म्हणजे जमेल, त्या माणसांचा वकार आहे. लक्ष्मी बोलते पण माणसे कशी आहेत. तेव्हा आत्याबाई बोलते की तालेवार आहे म्हणावं, पोरगा एकदम गडगंच संपत्ती, पोरगा एकदम देखणं आहे म्हणे, अगदी इंद्रावाणी शोभतो. लक्ष्मी बोलते स्थळ चांगलं असेल तर मी काय म्हणते हातचं जायला नको, पण तुम्ही तर पुण्याच्या सगुणाबाईंना बी सांगून ठेवलं आहे ना. तेव्हा आत्या बोलते हो ग, म्या तिला अंबाबाईच्या काठीला बोलवलंय, सावीबद्दल तिला काही सांगितलंच नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते आणि हे स्थळ पसंत पडलं तर. अगं मग करून द्यायचं की लग्न, उगाच त्याच्या मागे नाही पळायचं, चिवडत बसायचं का आपण. काय घोड नवरी होईपर्यंत वाट बघायची काय. तेवढ्यात सावीचं लक्ष पुन्हा त्या शब्दाकडे जातं आणि सावी थांबते. तेव्हा लक्ष्मी बोलते सावी. तेव्हा सावी बोलते आई रमाकडे जाऊन आली. सावीच्या हातात फुलांची परडी असते. सावीला जास्त जास्त तिच्या आईचे शब्द आठवत असतात. गावातली लोक बी आता म्हणायला लागली की पाटलीनबाई करा की पोरीचं लग्न, आता कशाला ढाळून ठेवली, नाही तर तुमची पोरगी घोड नवरी होईल. इकडे रमा आरशात बघत असते आणि केस विंचरत असते. तेव्हा सावी येते आणि रमा म्हणून आवाज देते. तेव्हा रमा बाहेर येते. तेव्हा सावी बोलते आता काय रे बाबा, लग्न होईपर्यंत आरसा काही सुटायचा नाही. त्या दोघी जोरजोरात हसत असतात. तेवढ्याच रमाची आई येते आणि बोलते अगं हो हो हळू, रमेश सासरी जायचे आता, असं मोठमोठ्याने हसरायचं खिदळायचं नाही हं, अगं सासरची माणसं काय म्हणतील. तेव्हा तिची आई बडबड करत निघून जाते. कधी कळेल या मुलीला कुणाच ठाऊक. तेव्हा साबी बोलते रमा चल. तेव्हा ती रमाला गजरे देते आणि बोलते की हे बघ मी केलं तुझ्यासाठी. तेव्हा रमा बोलते अगं बाई किती सुंदर आहे ग. तेव्हा साबी बोलते अगदी तुझ्या केसांसारखं. तेव्हा तिचे केस हातात धरून ती बोलते तुझे केस किती सुंदर आहेत ग, अगदी काळेभोर. तेव्हा रमा बोलते हो ना, मला तर काळजीच वाटते ग, सासरी एवढा वेळ असेल का केसांसाठी. तेव्हा सावी बोलते हो ना, तिथे काकूही नसतील, तुलाच करायचं आहे. तेव्हा सावी बोलते देहबाई लक्ष, तुझे केस हीच तुझी दौलत. तेव्हा सावी थोडी विचारात पडते. तेव्हा रमा बोलते काय झालं ग. तेव्हा सावी बोलते रमा आता तुझं लग्न होईल, तूही जाशील, राधाची आईबाप तिला घेऊन गेली, आता तीही गेली, तिची पुन्हा केव्हा भेट होणार. आता एक एक करत माझ्या सगळ्या मैत्रीण जातील. तेव्हा रमा बोलते हो ना, आणि राधापेक्षा तर मी दूर पुण्याला. तेव्हा रमाची आई येते आणि बोलते हो ना, मी तर कधी पुणं पाहिलंही नाही, पण माझ्या राधाने नशीब काढलं हो. तेव्हा सावीची आई बोलते म्हणे मी असं ऐकले, सॉरी, तेव्हा रमाची आई बोलते मी ऐकले की रमाच्या घरी तिकडे मेणा असतो म्हणे. तेव्हा रमा बोलते सावी मी तुला मेण्यातून फिरवेल. तेव्हा रमाची आई बोलते फिरव ग बाई, तुझ्या मैत्रिणीला फिरव, पण त्यासाठी सावीलाही पुण्याचं स्थळ शोधावे लागेल, म्हणजे तिथे जवळ असल्या की तुमच्या भेटीगाठी होतील. तेव्हा रमा बोलते असं झालं तर किती मज्जा ना. तेव्हा सावी बोलते पण रमा माझं लग्न लवकर वेळेत नाही झालं तर मी घोर नवरी होणार ना. तेव्हा रमाची आई बोलते अगं घोर नवरी म्हणजे जीवाला घोरच ना, तिचं बी लग्नाचं असतंच ना, कुठं असेल कसं असेल सासर कसं मिळेल आईबाप सांगत नाही, पण त्यांच्याही जीवाला घोर असतोच. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी लाडू घेऊन आले. तेव्हा रमाची आई गेल्यावर रमा बोलते सावी तू काळजी नको करूस, तुला मी शिकवेन बघ, पाहुणे आल्यावर कसं बसायचं, कसं बोलायचं, कसा नमस्कार करायचा, आणि बघ तू झटकन पसंत पडशील. रमा बोलते तू बस मी आलीच. सावी थोडी विचारात पडते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.